तर आजच्या अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्यांबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, नाहीतर मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय. आम्ही मागत असलेलं ओबीसीतून दिलं जाणारं आरक्षण द्या, त्यासाठी मराठा आमदार आणि मंत्र्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आवाज उठवावा आणि जो आमदार आवाज उठवणार नाही तो विरोधी समजला जाईल असं जरांगेंनी म्हटलंय. तर 2 ते 3 जणांचं ऐकून मराठ्यांचा वाटोळा करू नका. सगळे सोयरे विषय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच पटलावर घ्या, नाहीतर उद्यापासून शांततेत आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी दिलाय. विशेष अधिवेशनाचा सरकारनं जो सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी. नंतर मागासवर्ग आयोगानं जो अहवाल दिलाय तो स्वीकारलेला तर आहेच त्यांनी. त्याचा कायदा करण्यासाठी नंतर दुसऱ्या सत्रात त्यांनी तो चर्चेला विषय घ्यावा. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. सरकारला विनंती की त्यांनी अगोदर आज जे अधिवेशन आहे आजचं विशेष अधिवेशन त्याच्यात अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी. मोठ्या राज्यात आंदोलन उद्या त्याची आम्ही 21लाच घोषणा करणार. प्रचंड मोठ्या शांततेत मराठ्यांचं पुन्हा आंदोलन उभं राहणार. कारण आंदोलनच आमच्या लेकरं मोठे व्हावेत म्हणून ओबीसीतून मागणीसाठी. आणि ते डावलून तुम्ही तिसरं कसं घेताय प्रत्येक वेळेस? आम्ही नाकारलं नाहीये. तुम्हाला 3 लोक महत्वाचे का 5.5-6 करोड मराठी महत्वाचे? याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय आणि याचं उत्तर मराठी सुद्धा देणार आहे. तुम्हाला ते 3, 100-150 महत्वाचे की 5-6 करोड मराठी महत्वाचे हे तुम्हाला 21ला कळत.